नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये 9th स्टँडर्ड मॅथ्स 1मधील फर्स्ट लेसन सेट्स हा कंप्लीट केलेला आहे. त्याच्यातील असणाऱ्या सर्व बेसिक कन्सेप्ट्स, सर्व प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट सहित सर्व एक्झाम्पल्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर अजून आपण ते सर्व व्हिडिओज आणि प्रॉब्लेम सेट जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्यायचा आहे. तसेच आपण 10th स्टँडर्डमधील मॅथ्स 1चे जे बरेचसे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि मॅथ्स 2चे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण जो मॅथ्समधील सेकंड नंबर टॉपिक जो आहे मॅथ्स 2मधील जिओमेट्रीचा पायथागोरियस किंवा पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम हा लेसन पाहत असताना आपण या लेसनमध्ये जनरली आपण बेसिक ज्या बाबी आहेत त्या याच्यापूर्वी पायथागोरस थिअरम संबंधी अगदी 8th स्टँडर्डपासून पायथागोरस थिअरम आपण कसं ॲप्लाय करायचं, जर एखादं मॅथ्समधील एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हणलं तर ते पायथागोरस थिअरमने कसं सॉल्व करायचं याच्या संबंधी आपण बेसिकली त्या फॉर्म्युल्याचा यूज बऱ्याचशा वेळेला केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात पायथागोरस थिअरम नेमका आहे काय, पायथागोरस थिअरमशी रिलेटेड कोणते इतर थिअरम आहेत, पायथागोरस थिअरमशी रिलेटेड प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, किंवा पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे नेमकं काय आहे, ह्या सर्व बेसिक बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व नोटिफिकेशन्स मिळून जातील. ओके, चला तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पायथागोरस थिअरम. तर पायथागोरस थिअरममध्ये सर्वात पहिली जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला पाहायची आहे पायथागोरियन ट्रिपलेट. तर पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय द पायथागोरियन ट्रिपलेट, तर त्याची डेफिनिशन काय आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. बघा, स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर. फॉर एक्झाम्पल आपण जर एखादं घेतलं तर आपल्याला त्या एक्झाम्पलवरून या सर्व बाबी क्लिअर होणार आहेत. जसं की आपण पहिलं 3, 4 अँड 5. ठीक आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. व्हॉट इज द रिमेनिंग टू नंबर्स? 3चा स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर नंबर. देन द ट्रिपलेट इज कॉल्ड ॲज द पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे आपण इथं जर हे नंबर्स जे आहेत दिलेल्या कंडिशन्सप्रमाणे मांडून घेतली. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट, इथं दिलेल्या 3, 4, 5 या नंबरपैकी 5 हा लार्जेस्ट नंबर आहे. मग त्या नंबरचा स्क्वेअर हा इतर रिमेनिंग टू नंबर्सच्या स्क्वेअरचा जो सम आहे, जसे की 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर, या दोन्ही व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करून आपण जर इक्वल आल्या तर म्हणायचं हे तिन्ही नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. चेक करूया. 5चा स्क्वेअर 25, 3चा स्क्वेअर 9 अँड 4चा स्क्वेअर 16. सो 25 इज इक्वल टू 16 प्लस 9 25. सो त्यांच्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वल आलेल्या आहेत. याचा अर्थ द गिवन नंबर्स आर इन पायथागोरियन ट्रिपलेट. इथले यायचं देअरफॉर 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया याच्यामध्ये. त्या एक्झाम्पलवरून आपल्याला ही कन्सेप्ट आणखी क्लिअर होऊन जाणार आहे. तर पहा, आपण इथं घेऊया एक एक्झाम्पल अजून 5, 12 अँड 13. ओके, सो लार्जेस्ट नंबर 13. सो 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 13 स्क्वेअर 169, 5 25 plus 12 144. So 169, 5 plus 4 9, 4 plus 2 6 and 1 as it is. So 169 is equal to 169. It means the given number are in the Pythagorean triplet. Therefore 5, 12, 13 is a Pythagorean triplet.
ओके. सो याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये मल्टिपल चॉईसला येऊ शकतं किंवा त्याच्यातला जो बी आहे 1 मार्क्सचा क्वेश्चन त्याच्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट आयडेंटिफाय करा किंवा याच्याशी रिलेटेड असणारं एखादं एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये विचारलं जाऊ शकतं. इथं तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट आय थिंक समजलं असेल. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे जर आपण एखादा ट्रायंगल घेतला ॲक्युटँगल ट्रायंगल की ज्याच्यामध्ये एक 90 डिग्री असणार आणि त्याच्यातला एक अँगल 30 डिग्री आणि एक अँगल जर 60 डिग्री असेल तर त्याची नेमकी प्रॉपर्टी काय आहे आणि या प्रॉपर्टीचा आपणाला या टॉपिकमधील असणाऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये आणि प्रॉब्लेम सेटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी याचा यूज होणार आहे. तर नेमकी याची जी प्रॉपर्टी आहे ती नेमकी काय आहे तर नीट बघा. द प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल. द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री that is the MN is half of the hypotenuse. मी इथं राईट करतो. द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ हायपोटेनस. म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड जी आहे ती हायपोटेनसची हाफ असते. मग आपण राईट कसं करू शकतो. 30 डिग्रीची अपोजिट साईड MN इज इक्वल टू हाफ ऑफ LN. ओके. सो इथं आपणाला ही प्रॉपर्टी क्लिअर झालेली आहे. काय ते अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. ओके. देन नेक्स्ट opposite side of 60 degree angle that is the LM is under root 3 upon 2 of the hypotenuse. The opposite side of 60 degree angle is under root 3 upon 2 of hypotenuse. म्हणजे हायपोटेनसच्या ती अंडर रूट 3/2 असते. मग कोणती साईड आहे LM इज इक्वल टू अंडर रूट 3/2 ऑफ द LN. ओके. किंवा इथं डायरेक्ट लिहिलं आपण तरी बरोबर आहे. इथं हे दोन प्रॉपर्टीज आपल्याला समजल्या. काय 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड ही हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड ही हायपोटेनसच्या अंडर रूट 3/2 असते. त्यानंतर 45 90 डिग्री थिअरम आपल्याला इथं पाहायचं आहे. तर काय आहे नेमकं हे थिअरम. तर सेम इथं सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे ॲक्युटँगल राईट अँगल ट्रायंगल आणि या ॲक्युटँगल राईट अँगल ट्रायंगलमध्ये या दोन्ही अँगल जे आहेत ते 45 डिग्रीचे आहेत. या ट्रायंगलला आपण आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल सुद्धा म्हणू शकतो. इट मीन्स जर इथले अँगल दोन्ही जर कॉन्ग्रंट असतील 45 असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग साईड सुद्धा काय असतात या कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच हा कोणता झाला आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल. सो प्रॉपर्टी काय आहे तर द अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री अँगल is 1/√2 ऑफ हायपोटेनस. समजली. 45च्या जी अपोजिट साईड आहे XY अँड XZ आर द 1/√2 ऑफ द हायपोटेनस. म्हणजे हायपोटेनसच्या 1/√2 ही साईड आहे. मग या दोन्ही साईड इक्वल राहणार आहेत. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो XY इज इक्वल टू XZ is equal to 1/√2 of the YZ. ओके. ही प्रॉपर्टी इथं आपल्याला मिळाली. काय मिळाली 45 90 डिग्रीची प्रॉपर्टी. अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री अँगल इज 1/√2 ऑफ द हायपोटेनस. ओके. इथं दोन्ही प्रॉपर्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. टेक स्क्रीनशॉट. दॅन नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे ते म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर काय आहे बघा थिअरम हे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल
in a right angle triangle if the altitude is draw to the hypotenuse is altitude to the draw to the hypotenuse म्हणजे आपण या वर्टेक्स पासून बी या वर्टेक्स पासून जर हायपोटेनस वरती जर आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर त्यानंतर इथं जे दोन ट्रायंगल्स रेडी झालेत या अल्टिट्यूडमुळं ए डी बी अँड बी डी सी दीज आर द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत हे दोन्ही ट्रायंगल या ओरिजिनल असणाऱ्या ट्रायंगल ए बी सीशी ते सिमिलर असणार आहेत इट मीन्स these are the three triangles are similar to each other. Okay, so how to write this theorem? First of all, the given part. What are the given part? In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. कारण आपल्याला इथं दिलेलं आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल्स हा जो गिवन पार्ट दिलेला आहे म्हणजे त्या अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आणखी काय दिलेलं आहे इफ द अल्टिट्यूड ड्रॉ टू द हायपोटेनस दॅन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. सो हियर सेगमेंट BD is perpendicular to segment AC, that is the A collinear D collinear C. ADC हे कसे आहेत एक रेषीय आहेत कॉलिनियर आहेत. ठीक आहे. दॅन नेक्स्ट टू प्रूव्ह व्हॉट आर प्रूव्ह हियर आपण काय प्रूव्ह करणार आहोत इथं तर हे जे तिन्ही ट्रायंगल्स आहेत हे ट्रायंगल म्हणजे हे दोन ट्रायंगल्स हे ट्रायंगल ABCला सिमिलर असणार आहे. तर पाहूया आता triangle ADB is similar to triangle ABC. Then triangle BDC is similar to triangle ABC. And last one जर ADB हा ABCशी सिमिलर BDC हा ABCशी सिमिलर तर हे दोन्ही पण सिमिलर असलेच पाहिजेत म्हणजे आपल्याला तिसरा काय दाखवायचा आहे triangle ADB is similar to triangle BDC. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर पाहूया आता प्रूफ. आता प्रूफ मध्ये आपण दोन दोन ट्रायंगल घेऊया. पहिला ADB आणि ट्रायंगल ABC घेऊया. इन ट्रायंगल ADB and ट्रायंगल ABC त्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला आता काय काय तिथं प्रूव्ह करता येते पाहूया. हां ट्रायंगल DAB बघा ट्रायंगल अँगल DAB हा अँगल DAB इज कॉन्ग्रंट टू अँगल BAC बघा BAC म्हणजे इथं दोन्हींचा पण कॉमन अँगल आहे A. सो इथं कॉमन अँगल. नेक्स्ट दोन्हीही राईट अँगल आहेत बघा इथं म्हणून अँगल ADB इज कॉन्ग्रंट टू अँगल ADB कॉन्ग्रंट टू ABC बिकॉज each 90 डिग्री. बाबा आता जो दोन अँगल एखाद्या दोन ट्रायंगलमध्ये जर कॉन्ग्रंट असतील तर साहजिकच दोन्ही ट्रायंगल्स हे ए सिमिलॅरिटी टेस्टनुसार ते सिमिलर राहणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC बिकॉज ऑफ AA सिमिलॅरिटी टेस्ट. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण कोणते दोन ट्रायंगल घेऊया BDC आणि ABC. नाव triangle BDC and triangle ABC. आता सेम याच्यामध्ये सुद्धा तसंच ट्रायंगल BDC आणि ABC मध्ये C अँगल हा कॉमन आहे बरोबर. म्हणजे इथं लिहिताना घेणार आपण अँगल BCD इज कॉन्ग्रंट टू अँगल ACB बिकॉज ऑफ कॉमन अँगल. दोन्ही ट्रायंगल मधील हे कॉमन अँगल आहे. अँड पुन्हा एकदा हा जो इथं BD म्हणजे इथला अँगल राईट अँगल आणि ABC हा एक राईट अँगल BDC इज कॉन्ग्रंट टू अँगल ABC बिकॉज ऑफ each
90 डिग्री. ठीक आहे. सो पुन्हा एकदा देअरफॉर ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC बिकॉज ऑफ AA टेस्ट. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता इथं पहा, आपण इक्वेशन 1 and 2 नुसार जर पाहिलं बघा, इक्वेशन 1 and 2 नुसार जर ADB सिमिलर ABC आणि BDC सिमिलर ABC जर दोन्हींमध्ये कॉमन जर ABC असेल तर साहजिकच राहिलेले दोन्ही पण सिमिलर एकमेकांशी राहणार आहेत. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 triangle ADB is similar to triangle BDC. This is the equation number 3. ओके. सो आता जर हे तिन्ही पण ट्रायंगल फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथे लिहायचं 1 2 3 फ्रॉम 1 2 and 3 या तिन्हीनुसार आपल्याला काय झाले, हे तिन्ही पण ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर झाले. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. हे तिन्ही पण ट्रायंगल काय झाले, एकमेकांशी सिमिलर झाले. ओके. मग आता हे तिन्ही पण सिमिलर झाले म्हणजेच इथं ADB सिमिलर ABC तिन्ही एकमेकांशी सिमिलर झाले म्हणजे ही कंडिशन्स आपली इथं क्लिअर झालेली आहे. इथं हे तुमचं थिअरम प्रूफ झालेलं आहे. ओके. देन नेक्स्ट आहे जिओमेट्रिक मीन थिअरम. आता जिओमेट्रिक मीन थिअरम काय दिलेलं आहे, खूप इझी थिअरम आहे जिओमेट्रिक मीन. In a right angle triangle, the perpendicular segments to the hypotenuse from the opposite vertex. बघा, in a right angle triangle, the perpendicular segments to the hypotenuse म्हणजे आपण या वर्टेक्स पासून त्याच्या म्हणजे हायपोटेनसच्या अपोजिट वर्टेक्स पासून जर हायपोटेनस वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इंटू विच द हायपोटेनस इज डिवायडेड. म्हणजे हा जो काही QS हा जो जिओमेट्रिक मीन आहे तो जिओमेट्रिक मीन हा या हायपोटेनसला डिवाइड करतो. आता तो कसा डिवाइड करतो ते पाहूया. म्हणजेच काय आहे तर QSचा स्क्वेअर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द हायपोटेनसचा प्रॉडक्ट. बघूया आता आपण प्रूफ करूया. इथं काय घेणार प्रूफमध्ये, पहिल्यांदा ट्रायंगल कोणता आहे, इन राईट अँगल ट्रायंगल PQR, राईट अँगल ट्रायंगल PQR. त्याच्यामध्ये काय आपण की सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनस PR, की जो QS जो आहे तो PR ला परपेंडिक्युलर आहे. मग त्याच्यामुळे इथं दोन ट्रायंगल तयार झाले. देअरफॉर ट्रायंगल विच आर द टू ट्रायंगल्स QSR अँड PSQ. ट्रायंगल QSR अँड ट्रायंगल PSQ या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला माहिती आहे बघा की याच्या पूर्वीच आपण पाहिलेलं आहे. अँड म्हणण्यापेक्षा आपण सिमिलर म्हणूया. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होणार आहेत. का सिमिलर होणार आहेत, कारण आपण याच्या पूर्वीचं जे थिअरम पाहिलं सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स किंवा सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलमध्ये म्हणजे एकाच राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर दोन ट्रायंगल रेडी केले आपण तर ते तीनही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. म्हणजे साहजिकच हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर होणार आहे बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे या अगोदरच्या थिअरममधील असणाऱ्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलनुसार हे दोन्ही पण ट्रायंगल इथं सिमिलर झालेले आहेत. मग ज्या अर्थी हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत त्या अर्थी याचे करस्पॉन्डिंग साईडसुद्धा एकमेकांशी इक्वल राहणार आहेत किंवा कॉन्ग्रुएंट राहणार आहेत. सो मग काय राहणार इथं, हे बघा QS अपॉन PS, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ, SR अपॉन SQ. ओके. सो हे इक्वल झाले. आता नीट आपण जर पाहिलं तर इथं QS आहे आणि इथं SQ आहे. म्हणजे हा SQ आपण सरळ करून घेऊया. QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. सो क्रॉस मल्टिपल, देअरफॉर QS इंटू QS इज इक्वल टू PS इंटू SR.
ओके. सो QS इंटू QS चा स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. इथं हे जिओमेट्रिक मीन आपलं प्रूव्ह झालं. QS चा स्क्वेअर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द हायपोटेनस, म्हणजेच इथं सेगमेंट QS इज द जिओमेट्रिक मीन. या QSलाच जिओमेट्रिक मीन असे म्हणतात. मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR. या सेगमेंट PSचा आणि SRचा हा जो आहे QS तो जिओमेट्रिक मीन झाला. इथं हे तुमचं जिओमेट्रिक मीन थिअरम कंप्लीट झालेला आहे. सो आपण राहिलेले जे काही पायथागोरस थिअरम आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे बहुतांशी मुलांपर्यंत आपणाला हे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.